नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, B.Ed CETचा रिझल्ट लागून गेलेला आहे आणि आता तुमचे कॅप राऊंडही चालू होतील. पण त्याआधी तुम्हाला जी आवश्यक असतात ती म्हणजे तुमची डॉक्युमेंट्स. ओके, तर सर्व डॉक्युमेंट्स महत्त्वाचे असतात. तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट असल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन भेटत नाही. त्याकरता डॉक्युमेंट्स लगेच काढून घ्या. आता डॉक्युमेंट्स कोणती कोणती लागतात ते आपण सर्व पाहू. 10वी-12वी मार्कशीट प्लस सनद, तुमची ज्याही विषयामध्ये डिग्री झाली आहे त्याची पूर्ण सेमचे मार्कशीट, आणि त्यानंतर कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी देखील लागते. तुम्ही आता कास्ट व्हॅलिडिटी टाकली तर तुम्ही 15 दिवसामध्ये कास्ट व्हॅलिडिटी येऊन जाते, त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काढून घ्या. त्यानंतर तुमचे पासवर्ड साईज फोटो लागतात 6 ते 10. त्यानंतर तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, कोणतेही जे असेल ते ओळखपत्र. त्यानंतर म्हणजे आपलं नॉन क्रिमिनल, एज अँड डोमासाईल, म्हणजे आपल्याकडचे जे नॉर्मल डॉक्युमेंट असतात ती सर्व तर लागतातच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे व्हॅलिडिटी लागते. बरं, त्यामुळे व्हॅलिडिटी लवकरात लवकर काढून घ्या. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता ॲडमिशनबद्दल. आणि आता ज्यावेळेस तुमचे कॅप राऊंड चालू होतील त्यावेळेस कॅप राऊंडमध्ये फॉर्म कसा भरायचा, कोणत्या कॉलेजला भरायचा, ती सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. प्रत्येक अपडेटसाठी फॉलो आणि शेअर करा राजगुरू मंत्राला. आणि आपलं टेलिग्राम चॅनलही आहे राजगुरू मंत्र म्हणून, त्यावरती मी सर्व अपडेट टाकत राहतो, त्यामुळे ते टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.